नमस्कार मित्रांनो, मी आपला गावाकडचा इंजिनियर. उन्हाळा सुरू झाला, मुलांना सुट्ट्या लागल्या. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आता अंगणात मुलांचा आवाज कमी आणि मोबाईलचा आवाज जास्त ऐकायला येतोय. तुम्हाला पूर्वीचा उन्हाळा आठवतो का? दुपारी झाडाखाली बसून चिंचा फोडायचो, त्यात मीठ साखर टाकून गोळे बनवायचो. आंब्याच्या बागात जाऊन कच्चे आंबे खायचो आणि रात्र झाली की गावभर क्रिकेट, लगोरी, लपाछपी. कुणाला पोहायला शिकवायचं असायचं तर कुणी विहिरीत उड्या मारायचं. तो उन्हाळा आणि आजचा उन्हाळा. आज मुलं काय करतात? एकटेच बसतात, हातात मोबाईल, डोळ्यात गेम आणि मनात एकटेपणा. पण तुम्हाला खरं सांगू का, याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार मुलं नाही, तर आपण स्वतः पालक. कारण आपण जे करतो तेच मुलं करतात. आपण जसं वागतो तसंच मुलं करतात. मुलं आपल्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असतात. आपण जर पुस्तकं वाचली तर तेही वाचतील. आपण जर व्यायाम, योगा केला तर मुलंही तेच करतील. आपण जर झाडे लावली तर मुलंही निसर्गाशी जोडतील. तर मित्रांनो, उन्हाळा ही सुट्टी नाही, तर ती एक संधी आहे आपल्या मुलांना खऱ्या आयुष्याशी जोडण्याची, निसर्गाशी जोडण्याची आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची. तर या उन्हाळ्यात आपण एक संकल्प करूया. मोबाईल थोडा बाजूला ठेवूया आणि मुलांसोबत वेळ घालवूया. कारण आपण बदललो तरच पुढची पिढी बदलणार. तर मुलांना मोबाईल नाही, संस्कार द्या. कारण आता मुलं मोबाईलमध्ये हरवणार नाहीत तर काय? कारण तुमच्या गावात वाचनालय नाही आहे, तुमच्या गावात खेळण्यासाठी मुलांना मैदानं नाहीत आणि पालकही मोबाईल वापरतात. प्रत्येक घरात 3-4 मोबाईल आहेत. तर आपण मोबाईल वापरले तर मुलंही मोबाईल वापरतील. त्याच्यामुळे या उन्हाळ्यात संकल्प करूया, मोबाईल थोडा बाजूला ठेवूया आणि मुलांसोबत वेळ घालूया, त्यांच्यावर चांगले संस्कार करूया.